आज सकाळी सकाळीच लुसी कसलं तरी निरीक्षण करत अंगणात उभी होती. ती काय पाहतीये हे पाहण्यासाठी मी पुढे आले आणि पुढे येऊन पाहिलं तर पिन्या पण अगदी कुठल्याच प्रकारचा दंगामस्ती न करता शांत बसला होता. ह्या दोघांचं काय चाललंय हे कळतच नव्हतं. म्हणून नजर वळवली तेव्हा समजलं की वेदूच्या नारळाच्या झाडावरती माकडं चढली आहेत. आज तर सकाळी सकाळीच माकडांनी हजेरी लावली आहे. हे त्यांचं हल्ली रोजचंच झालंय. कधी एकदा सकाळ होतीये आणि ते आमच्याकडे येत आहेत असं त्यांना होतं. हे माकड तर बघा नारळाच्या झावळीवर किती शांतपणे आरामात बसलंय. जसं काय त्याला त्या झावळीवर एवढा विश्वास आहे की ही झावळ कधी तुटणारच नाहीये आणि मी खाली पण पडणार नाहीये. धुतलेले केस सुकवणं हा नेहमीच माझ्यासाठी एक खूप मोठा टास्क असतो आणि त्यात माझे केस तर असे आहेत की सकाळी धुतले तर संध्याकाळपर्यंत सुकण्याचं नाव घेत नाहीत. असो मंडळी, आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी कोकणची लेक म्हणजेच विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सकाळी पाऊस थोडा कमी होता, थोडं ऊन पडत होतं म्हणून पिन्या इथे बाहेर बसला होता. इथे बसून राहा, आईला त्रास देऊ नको. टाटा. कालपासून नवरात्रोत्सव चालू झाला आहे. काल देव घटी बसले. आज नवरात्रीची दुसरी माळ आहे. आमच्याकडे भेंडीच्या फुलांची माळ देवीला वाहिली जाते. आमचे देव घटी बसतात. ह्या सगळ्याचा एक व्हिडिओ मी गेल्या वर्षीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेला आहे, पण ह्यावर्षी पुन्हा सांगते, संध्याकाळी दाखवते कारण सकाळची खूप घाई होते त्यामुळे व्यवस्थित रेकॉर्डिंग करता येत नाही. तर संध्याकाळी दाखवते की देव कसे घटी बसवले जातात आणि माळी कशा असतात. तर चला आता आपण डायरेक्टली संध्याकाळी भेटूया. तोपर्यंत मी कामाला जाते, काम करते, पैसे कमवते आणि पोट भरते. तुम्ही पण कामाला जा, काम करा. बाय बाय. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला सुरू केलेल्या व्हिडिओची नंतरची क्लिप रेकॉर्ड करण्याचा मुहूर्त तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला संध्याकाळी लागला. तुम्हाला देव्हाऱ्याच्या वरती ज्या फुलांच्या माळा लटकवलेल्या दिसत आहेत ती भेंडीची फुलं आहेत. आमच्याकडे भेंडीच्या फुलांची माळ देवाला वाहिली जाते. दर दिवशीची एक माळ, अशा प्रकारे 9 दिवशीच्या 9, आता यंदाच्या 10 माळी देवाला वाहिल्या जातील. आमच्याकडे अशी पद्धत आहे की ज्याने कोणी घटस्थापनेच्या दिवशी देवघटी बसवले असतील तर त्याने नवरात्रीचे 9 दिवस किंवा यंदाचे 10 दिवस संध्याकाळी घरी आल्यानंतर अंघोळ करून स्वच्छ होऊन त्यानंतर मग देवाला धुपारत दाखवायची, घंटा वाजवायची. आणि इथे पप्पा तेच करतायत कारण पप्पांनी देव बसवलेत. घंटा वाजतीये तरी ह्याला काही फरक पडत नाहीये, कसा गाढ झोपलाय. प्रत्येक गावची, प्रत्येक वाडीची किंवा प्रत्येक घराची वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी देवाला नैवेद्य दुपारी दाखवला जातो. आमच्याकडे आम्ही संध्याकाळचा नैवेद्य दाखवतो. साधासा डाळ भाताचाच नैवेद्य रोजचा असतो, पण असतो. आज पप्पा डाळ भाताचा, वरण भाताचा नैवेद्य देवाला दाखवत आहेत. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. आता नवरात्रीचे 9 दिवस हे सगळं असंच रुटीन असणार आहे, त्यामुळे वेगळा काय व्हिडिओ दाखवायचा हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. पण बघूया, काहीतरी शेअर नक्की करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया लवकरच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.